आज मी कच्च्या आंब्यांचं लोणचं तयार करणार आहे आणि हे एवढं छान होतं लोणचं. बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल एवढं असं छान होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं असं हे लोणचं. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आंब्यांचं सीझन आहे तर कच्च्या आंब्यांचं आंबट गोड तिखट लोणचं व्हायला पाहिजे म्हणून मी आज कच्चे आंबे आणलेले आहेत आणि त्याचं आता लोणचं तयार करणार आहे. असे आंबे आहेत तर आता हे धुवून घेतलेले आहेत आणि कापून घेते. आता आंबा कापताना सालं काढायची नाही, सालाचं ह्याचं लोणचं तयार करणार आहे. फक्त हा वरती डेका आहे तो काढून घ्यायचा आणि ह्याला बाटे आलेलेच आहेत आंब्याला त्याच्यामुळे. आणि हे बाटेसुद्धा मी घेणार आहे. हे आपण तिखट लोणचं बनवतो तसे चिप्स करतो तशा अशा करून घ्यायच्या आहेत. तसं हे आंबे आहेत ते कापून घेते. तर आंबे आहेत ते कापून झालेले आहेत, बाट्यासह घेणार आहे आणि पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत. जरा मऊसर झाले की गॅस बंद करून घेणार आहे. आंब्याचे चिप्स केलेले ते असे मऊसर झालेले आहेत. तर मी गॅस बंद करते आणि ह्यातलं पाणी आहे ते गाळून घेणार आहे. लगेचच होतात मऊसर, जास्त वेळ लागत नाही. टप्प्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि लगेचच आता फोडणी देते. तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. हिंग घालून घेते. अर्धा चमच राई, जिरं अगदी थोडंसं घेणार आहे, मेथीचे दाणे, आणि हे छान तडतडलं की ते अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे पावडरचा. जेवढे आंब्याचे चिप्स आहेत त्या प्रमाणानुसार गूळ घेतलेला आहे. जास्त जर असतील तर जास्त गूळ घ्यायचा आहे. आणि अर्धा चमच मिरची पावडर, गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. स्लो फ्लेमनेच गूळ विरघळून घ्यायचा आहे. मिरची पावडरसुद्धा जास्त थोडी घ्यायची आहे. जरा आंबट गोड तिखट झालं की छान लागतं लोणचं. गूळ आहे ते विरघळलेलं आहे आणि तेल वेगळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचे चिप्स घालून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. चवीनुसार मीठ, खूप चविष्ट असं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं आहे ते अगदी झटपट तयार होतं आणि मस्त झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते.
हे लोणचं आहे ते तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता किंवा चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता. असं हे छान असं आंब्याचं आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.